एव्हरीवन, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर बघा, इथे माझी चालू होती गुढीपाडव्याची साफसफाई। आज होती माझी बैठक करून आल्यानंतर सर्व कपडे वगैरे धुवून लादे वगैरे पुसून घेतलेली आणि त्यानंतर मग जेवणाचं वगैरे आवरून घेतलं आणि जेवायच्या अगोदर मग मी साफसफाई करायला घेतलेली। तर बघा, इथे पहिल्यांदा माझा हा सर्वात मोठा काम आहे ते म्हणजे हे सर्व तांब्याचे हंडे आहेत ते घासणे। सर्व मला काम सोपं पडतं, म्हणजे हे दुसरे डबे वगैरे घासणे किंवा सर्व स्टाईल वगैरे साफ करणे, पण हा जो आपले तांब्याचे हंडे आहेत ना तेच घासण्याचं मला खूप कंटाळा येतो। म्हणून पहिल्यांदा म्हटलं याच कामापासून सुरुवात करावी। तर जास्त काही आराम वगैरे पण केला ना का मी लगेच आळस येतो। जेवण जे बनवून झाल्यानंतर लगेचच मी हे हंडे काढलेले घासायला आईंना हाताशी घेऊन, म्हणजे मला मग सारखं खाली उतरवून ठेवायला नको त्याच्यामुळे। तर बघा, इथे सुरुवात केलेली आहे आता ही मागे मी साफसफाई 31ला केलेली, म्हणजे नवीन वर्ष, ते पण इंग्रजीमधील नवीन वर्ष येण्याच्या अगोदर आणि आता हा मराठीमधील आपला नवीन वर्ष येण्याच्या अगोदर। तर बघा, फक्त किती आता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2.5 महिन्यानंतर असा अवतार झालेला बघा या अंड्यांचा। आणि ते असे समोरच आहेत ना, गॅसच्या वर ओट्याच्या त्या बाथरूमच्या वर आहेत आमच्या हा सज्जा। तर त्याच्यावर लगेचच आपल्या फोडणी वगैरे तेलाचं डाग लगेचच पडतात त्या हंड्यांवर। पहिले मी अशी त्याच्यावर पिशव्या घालून ठेवायचे, पण ते इतकं काही घासल्यावर मग ते वेगळंच दिसायचं। त्याच्यामुळे मग म्हटलं राहू द्या, 2-2.5 महिन्यांनी घासायला लागले तरी चालतील, पण असेच ठेवत जाईन आणि मग त्याचा मलाच असा परिणाम भोगावा लागतो, त्याचा घासायला लागतात। तर बघा, एक करून अशीच पितांबरीने मी सर्व मस्त पहिल्यांदा घासून घेतले बघा। घरातील माणसं तर बोलतातच की ठेवून देते वर, कशाला नुसते घासायचा त्रास, म्हणजे आणि हे आहेराचं आहे त्याच्यामुळे मग ते म्हणजे असा मोड म्हणून द्यायला पण बरोबर नाही वाटत, मग ठेवून देते मी। आणि मग त्याच्या वर असे बाथरूमच्या वर लावले की मग छान दिसतात ते। आता जसं जसं ट्रॉल्या होतील तसं मग ते झाकूनच जातील, म्हणजे भविष्यात कधी ट्रॉले केली तर, पण सध्या तरी मग मी अशीच लावून ठेवते। आणि बघा, बुडाला बघा किती काळं झालेलं आणि खूप असं चिकट झालेलं ते, अशा तेलाची फोडणीचा वगैरे अशी वाफ जाऊन त्याच्यावर। आणि मग ते त्यानंतर पितांबरी खूपच लागणार होती, त्याच्यामुळे मग मी साबण आणि जी आपली तार असते भांडी घासायची ते घेऊन पहिल्यांदा ते स्वच्छ करून घेतलं तारेने, आणि मग त्यानंतर पितांबरी घेऊन पुन्हा ते मग पितांबरीने करून घेतलं आणि घासल्यानंतर म्हणजे असं मस्तच दिसतात ते हंडे, पण जवळजवळ 1-1.5 महिना तरी चांगले दिसतात आणि मग त्यानंतर ते असे लाल व्हायला लागतात। बघा, इथे मस्त असा जोर देऊन माझं काम चालू आहे ने फायनली एक हंड्याला मला जवळजवळ 7-8 मिनटं एकच हंड्याला लागत होती घासायला। पूर्ण पितांबरीने घासून झाल्यानंतर तो धुवून परत आपले साबणाने घासले की मग ते जास्त करून म्हणजे चांगले दिसतात, चमक पण छान येते। तर बघा, मस्त असे घासून धुवून घेतलं आणि एकदम कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडं करून घ्यायचं ते, आणि मग त्याच्यामुळे पुन्हा पटकन लाल व्हायची शक्यता नसते। आणि जसं पाण्याचं थोडं जरी डाग राहिलं ना त्याच्यावर का पुन्हा मग ते तसेच लाल व्हायला लागतात। मग मस्त असे पुसून घेतले आणि मग त्यानंतर 1-1, 2-2 करून असे जेव्हा घासून होतील तेव्हा मग पुसून आणि ते उन्हात नेऊन ठेवलेले मी। सर्वच होईपर्यंत काही मी ठेवले नव्हते, 1-1, 2-2 झाले की मग मी लगेचच साफ करून पुसून ठेवून देत होते बाहेर उन्हात, मग जेणेकरून परत घरात ठेवून पण त्याच्यावर छोटे जे पाण्याचे डाग घरातच यायला नको। तर बघा, मस्त असे कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घेतले मी ते हंडे, 2च झालेले माझे यावेळेला, आणि मग ते लगेचच पुसून मी बाहेर नेऊन ठेवलेले। जवळजवळ 8 हंडे आहेत हे माझ्याकडे, आणि जो तपेला असतो आणि कलशा होत्या बऱ्याच, त्या आहेत सोप्यातच ठेवून दिल्यात मी बेडमध्ये। नुसताच घासायचा त्रास नको आणि ठेवायला पण इतकी काही जागा नाही, त्याच्यामुळे मग म्हणजे राहतात ना तेच ठेवून देते। आणि इकडे बघा, सर्व हंडे आणि जे स्टीलचे 2च आहेत माझ्याकडे ते पण घासून ठेवलेले। आता पहिले कशा म्हणजे अशा दुरी भांड्यांच्या लावून ठेवायच्या हंड्यांच्या, पण आता जसं प्रत्येकाच्या घरात नळ आहे तर तसं मग जे हंडे शोला आणि आपला एक्वा असतो। तर बघा, इथे सर्व टोप डब्बे वगैरे सर्वच घासून घेतली। जी मोठी भांडी होती ना ती मी यावेळेला सर्व घासून घेतलेली। आता उरलेले फक्त हे इकडच्या मांडणीतले स्टीलचे डब्बे, छोटे म्हणजे एकदम पण छोटे नाही बोलता येणार, पण होते बाकीची एक मांडण होती घासायची, पण म्हटलं जितका होईल तितका आजच्या दिवसात करून घेईन मी। आणि इकडे बघा, जे उन्हात ठेवून दिलेले आणि थोडा वेळ आराम केला मी, अर्धा-1 तास ना। त्यानंतर मग मी आलेली इकडे सर्व म्हणजे पूर्ण वरचा पण झाडून घेतला मी, आणि जो इकडं बाथरूम वरचा दिसतो ना हंडे काढले तिकडचा पण सर्व कचरा धूळ वगैरे जेवढी आपली साचतेच ना ती सर्व चुपलेने काढून घेतली मी। आणि बघा किती जळमट झालेली बघा, तुम्हाला कोपऱ्यात दिसतच असतील तर ते पण सर्व काढून घेतले मी।
यावेळेला घरात कोणीच नव्हतं आणि मग मला जर असं ओट्यावर टेबलावर एकटीला चढून देत नाही, कोण असल्यावरच चढायला लावतात कारण पडायची वगैरे भीती असते. तर बघा मग त्यानंतर सर्व हंडे वगैरे आणून इकडे सावली झालेली तेव्हा हंड्यांवर आणि मस्त सुकलेले पण. नंतर मग ते आणून मी एक एक करून जसे होतेच तसे लावून घेतले. बघा पहिल्यांदा कसे दिसत होते आणि आता किती छान दिसतात बघा. थोडी मेहनत झाली मला, थोडी नाही जरा जास्तच झाली, पण असो. त्यानंतर मग मला असं चांगला लुक बघायला मिळणार होता माझ्या किचनचा. म्हणजे असं मेहनत झालेली असली तरी पण ही सर्व झाल्यानंतर सर्व ही साफसफाई बघून मस्तच वाटतं आणि मग पुढचे काही दिवस आपल्याला काम करण्यात पण असं चिडचिड होत नाही. जशी धूळ वगैरे असली की मग आपली पण चिडचिड होत असते काम करायला. नुसतं जेवण करायचं जेवायचं असं नको. 1-2 महिन्यांनी 2-2.5 महिन्यांनी तरी साफसफाई झालीच पाहिजे. तर बघा सर्व डबे पातेले जेवढे घासून घेतलेले होते ते सर्व लावून घेतले मी. आणि जी ही स्टाईल लादी होती ती पहिल्यांदा मी तारेने घासून घेतलेली लिक्विडमधून आणि त्यानंतर मग ओला कपडा घेऊन सारखा असं पिळून स्वच्छ पाण्याने सर्व या स्टाईलच्या भिंती पुसून घेतल्या. बघा माझा आजचा दिवस पूर्ण असा म्हणजे साफसफाईतच गेलेला आणि मी अगोदरच 1-2 दिवस हे करायला हवं होतं, पण काही कामामुळे मग माझी साफसफाई जरा 2 दिवस लेटने गेलेली. पण असो माझ्या 2 दिवसात म्हणजे हा व्लॉग कालचा आहे शूट केलेला. शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसात माझी साफसफाई होईलच आपल्या गुढीपाडव्यासाठी. तर बघा इथे सर्व साफसफाई करून घेतली मी आणि मग बाकीची राहिलेली इकडे किचनवरची जी स्टाईल ओट्यावरची स्टाईल आणि जी चमच्यांची माझी रॅक होती ती पण काढून घेतली. ती एवढ्यासाठी तीच नको राहिला म्हणून ती पण म्हटलं सगळं साफ करून घेऊन चमचे वगैरे आणि मग ती स्टाईल पण तिथली सर्व साफ करून घेतली. आपली खिडकी किचन ओट्याजवळची ती तर माझी 8-1 दिवसात मी साफ करतच असते कारण तिथेच मेन वाफ जात असते आपली जी जेवण बनवतानाची. पण आता म्हटलं जर लागलीच कामाला तर मग ती पण अजून साफ करून घेऊ. वर चढून नाही मी करत, जेवढं खालून हात पोचेल तितकंच मी साफ करते दर 8-1 दिवसांनी. तर आज ती पण पूर्णच क्लीन करून घेतली बघा डायरेक्ट ओट्यावर बसूनच. वेळेला संध्याकाळचीच वेळ होती, जवळजवळ 3:30-4ची असेल. मुलं दोन्ही पण झोपलेली यावेळेला. तर बघा इथे माझी किचन पण साफ करून झाले. साखर मिठाचे डबे वगैरे मसाल्याचा डबा तेलाचं ते सर्वच मी घासून घेतले. आज लागल्या होती म्हणजे इकडचा हा एरिया आहे ना तो पूर्णच क्लीन करून घ्यायचा होता मला. आणि शनिवारी म्हणजे आजचा जे या साईडचं दिसतात बघा तुम्हाला डबे ग्लास वगैरे ते मला साफ करायचं होतं. आणि त्याच दिवशी ओटेच्या खालचा जेवढा सिलेंडर काही पिठाचे डबे वगैरे ते सर्व काढून ते पण झाडू वगैरे मारून चांगलं पुसून सर्व लावून घेतलेलं मी. आणि इकडे बघा हा दुसराच काम मला लागलेला. काव्याची होती गॅदरिंग तर तिची तयारी करून दिली मी. अर्धा-पाऊण तासातच मी तिची तयारी केलेली आणि ही नऊवारी पण मीच स्टिच केलेली आहे. गेल्या वर्षी ती आता जरा तिला शॉर्ट पडते पण असं एक वेळा ट्राय कर आणि मग नंतर मी तुला दुसरी स्टिच करून देईन असं म्हणून मग तिने हे बघा मस्त असा लुक मस्तच वाटत होता. घाईघाईने तयारी केली तरी पण. आणि जीएनशी लुडबुड तुम्ही बघतच असाल. तर बघा गॅदरिंगला काय मी नव्हती गेली, मिस्टरांनाच पाठवले म्हणजे तिच्या पप्पांनाच पाठवलेलं तिच्यासोबत कारण माझं खूपच आज दिवसभर खूपच कंटाळा आलेला आणि आज जेवणात भाकरी वगैरे पण काही बनवल्या नव्हत्या. भातच बनवलेला आणि चिकन आणि मग भाकरी नव्हत्या म्हणून काहीतरी पाहिजे. आणि मला चिकन मटण असं काय असलं की मग पुऱ्या लागतातच, आवडतात पर्सनली मला. दुसऱ्यांचं काही मला का नाही पण माझ्यासाठी मग जरा दिवसभराचं काम केल्यानंतर मग जरा आवडीचं जेवण असलं की मग बरं वाटतं. तर बघा आम्ही जेवण वगैरे सर्व करून घेतलं सर्वांनी. आणि त्यानंतर बघा हा जो माझं काम आहे तर मला जरा 4-5 दिवस अगोदरच करायला हवं होतं पण त्याच्यासाठी पण काही मला वेळच मिळत नव्हता. तर बघा हा होता आमच्या सासूबाईंच्याच लुगड्यातील म्हणजे त्यांना लांब होत होता बराच, म्हणजे खूपच लांबी होती त्या लुगड्याची. तर जवळजवळ 2 वर्ष झाली या लुगड्याला कट करून ठेवलेला. इतका कपडा जवळजवळ 1.5 मीटर असेल हा. तर मला त्याचं शिवायचं होता गुढीपाडव्यासाठी जे गुढीचं वस्त्र असतं. मी दरवर्षी साडी किंवा ब्लाऊज पीसच लावत असते पण आज म्हटलं आपला जरा यूट्यूबवर पण शेअर करायला मिळेल. आणि कपडा पण छान होता, कलर कॉम्बिनेशन पण मस्त वाटत होता हा. आणि मग मी जपूनच ठेवलेला माझ्याकडे, म्हटलं काहीतरी याचा यूज करीन मी. तर इथे बघा मग त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेतली. एका साईडून 30 इंचावर मार्किंग केली आणि दुसऱ्या साईडून 15 इंचावर मार्किंग केली बघा. आणि मग ते जोडून घेतलं मी आणि मग ते कट करून घेतलं. आणि जी नऊवारी काव्याची शिवलेली ना शाही मस्तानी आहे त्याचप्रमाणे याच्या पण अशा प्लेटी पाडून मला म्हणजे पहिल्यांदाच बनवलेलं आणि हे आपल्या यूट्यूबवरच बघून बनवलेलं मी. म्हटलं काहीतरी नवीन आणि कपडा पण चांगला आहे तर. आणि खूपच छान मला याचा रिझल्ट मिळालेला.
तुम्ही पण बघा एकदा. आता आजचा दिवस आहे, आजची एक रात्र आहे. तुम्हाला जर असेल शक्य आणि तुम्ही स्वतः टेलर असाल आणि मस्त असे कपडे वगैरे असतील तुमच्याकडे ठेवलेले, तर बघा ट्राय करून. आता काय, मला अगोदरच हे 2-3 दिवस शेअर केले असतं तर मला वाटतं बरं पडलं असतं. तर बघा ते जे कट केलेलं होतं ते पण सर्व व्यवस्थित काढून टाकून घेतलं मी आणि मग त्याच्या प्लेटी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघाच तुम्ही करून घेतल्या मी. एकावर एक अशा व्यवस्थित ठेवल्या ना वरपर्यंत की मी मस्त अशा प्लेटी परत जातात जशा नऊवारीला असतात तशा. आता मी हे जेव्हा काम करत होते ना तेव्हा जवळजवळ 11च वाजून गेलेले. फक्त म्हटलं कटिंग तरी करून घेते, मग उद्या शिवीन स्टिच करीन. कारण उद्या पण मला म्हणजे आज शनिवारी जरा कामं होती, जसं की एक साईडची साफसफाई होती, तुम्ही बघितलीच असेल. तर मग ही फक्त कटिंग करून ठेवते आणि मग उद्या स्टिच करीन सकाळीच आणि मग तुमच्यासोबत हा शेअर आज करेन व्हिडिओ. तर बघा इथे अशा प्लेट वगैरे करून घेतल्या मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा मस्त अशा शाही मस्तानी गुढी वस्त्र हे मी तयार केलेलं आणि कट करायला जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागली असतील आणि स्टिच करायला पण 10 मिनटं. जवळजवळ 15 मिनटांनीच माझी ही म्हणजे डायरेक्ट एका दिवशी केले असताना तर 15 किंवा 20 मिनटांनीच माझं हे काम झालेलं बघा. आणि त्याचा रिझल्ट पडलेलाच होता हा कपडा पण आणि करायला पण इतका वेळ नाही लागला. खूप म्हणजे बरंच वाटलं मला. इतका दिवसभर थकून पण चांगलं काम झालं असं, म्हणजे 7-8 मिनटं मी याच्यावर कटिंग करण्यासाठी घालवली, पण चांगलं झालं की मग बरं वाटतं आपल्याला पण. इतका वेळ घालवून पण जर वस्तू चांगली झाली नाही तर मग वैताग येतो. तर बघा अशा प्रकारे मी याच्या प्लेट वगैरे पारून घेतल्या तसेच आणि घडी घालून तसंच ठेवून दिलेलं ते. आणि मग लागली त्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज स्टिच करून घ्यायला. फक्त हे म्हणजे करून ठेवायचं होतं मला. तर बघा ते मी दुसऱ्या दिवशी मग आज त्याची मस्त अशी त्या प्लेट पुन्हा एकदा व्यवस्थित करून शिलाई मारून घेतली बघा. आणि त्याचं असं अंतर होतं 7 इंच, म्हणून मी हे त्याच कपड्याचे दुसरे 8-8 इंचाचे 2 कपडे करून घेतले, कारण अर्धा इंच तरी आपला शिलाईमध्ये जाणार होता. तर बघा ते अशा प्रकारे 2 चौकोनी कपडे कट करून घेतले आणि मग ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तेच तुम्हाला म्हणजे लवकर कळेल सांगण्यापेक्षा. तर बघा अशा प्रकारे उलट्या बाजूने ठेवून मी त्याच्यावर शिलाई मारून घेतली बघा. डबल शिलाई मारून घ्यायची, मग जेणेकरून त्याची शिलाई वगैरे काही निघण्याची ही नसते, भीती नसते. तर बघा शिलाई पण मारून घेतली मी. शॉर्टमध्येच दाखवलेला आणि जितकं मग मोठं दाखवीन तर मग तुम्हाला व्हिडिओ पण खूप मोठा होईल आजचा बघायला. आणि त्याला मला नॉट म्हणजे बांधण्यासाठी बांबूला नॉट पण लावायचे होते. तर बघा या ज्या कलरच्या होत्या माझ्याकडे त्याच घेतलेल्या. आता मॅचिंग वगैरे काही मी बघत राहिले नव्हते. खरं तर याला गोल्डन किंवा अशा पर्पल कलरमध्ये असतं तरी चांगल्या दिसले असतं, पण या ब्ल्यूमध्ये होत्या माझ्याकडे, ब्ल्यू आणि गोल्डन मिक्स. तर मग त्याला अशा प्रकारे ह्या टेसल लावून घेतल्या किनारीच्याच त्याच लुगड्याच्या. तर आणि मस्त अशा नाड्या तयार करून घेतल्या आणि मग तो जो आपला वस्त्र होता त्याला या जॉईन करून घेतल्या बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हा असा वर करायचा आणि मग पहिल्यांदा मला इतकं काही समजलं नव्हतं, मी वेगळंच केलेलं, पण ते मी आता व्हिडिओमधून एडिट करताना कट केलेलं. तर बघा इथे वरच्याच बाजूला आपली ही नॉट आली पाहिजे बघा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूंना मी अशा प्रकारे वरच्या बाजूला नॉटला शिलाई मारून घेतली आणि जरा म्हणजे डबल टिब्बल अशी शिलाई मारून घ्यायची, मग जेणेकरून बांधताना वगैरे नॉट ती तुटू नये. तर बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी त्या नॉटला शिलाई मारून घेतल्या गच्च अशा. आणि जो आपला दुसरा वस्त्र होता असाच 8-8 इंचाचा कट केलेला, तो त्याच्यावर उलटाच ठेवून त्याला पण जॉईन करून घेतलं बघा. 3 बाजूंनी, चौथी बाजू खुली होती, 3 बाजूंनी त्याला पण पुन्हा एकदा शिलाई मारून घेतली बघा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समजेलच. हे काम पहिल्यांदाच बनवलेलं आणि त्याचा इतका छान रिझल्ट येईल असं मला वाटलं नव्हतं आणि कलर पण खूपच छान वाटत होतं. कितीच वेळेला मी बोलली असेल तुम्हाला, हे कलर खूप छान वाटत होतं आणि छानच झालेलं. पहिल्यांदाच बनवलेलं आणि इतक्या कमी वेळात हे असं होईल मला वाटलं नव्हतं. तर बघा तिन्ही बाजूंनी मस्त अशी शिलाई मारून घेतली मी याला डबलची आणि मग अशा प्रकारे आपलं तयार झालेलं गुढीचं हे वस्त्र. बघाच तुम्ही किती शिलाई मारली असेल आता विचार करा. फक्त या प्लेटीनं एक शिलाई मारलेली आणि हे 2 कपडे आहेत ते जॉईन करायला आणि नॉट बांधायला, इतके शिलाईमध्ये आपलं हे गुढीचं वस्त्र तयार झालेलं बघा. दाखवतेच मी तुम्हाला याचा फायनल लुक. तर बघा अशा प्रकारे मशीनवर काय मला इतकं दाखवता येत नव्हतं, तर म्हणून मी बाहेर जाऊन तुम्हाला हे दाखवलेलं बघा. त्याच्यामध्ये बांबू घातलं म्हणजे असा किस्सा टाईप होता
आणि बघा किती छान प्लेट वगैरे पडलेल्या आणि मस्तच वाटत होतं बघा. ब्लाऊज किंवा साडी गुढीला लावण्यापेक्षा पडलेल्याच कपड्यापासून असं काही केलं की मग छानच वाटत होता. आणि हा काही यूज केलेला पण नव्हता, नवीनच होता. तर त्याला अशा प्रकारे बांबू घालून आता मी तुम्हाला लाटण्यानेच दाखवते, ती उभारताना व्हिडिओ करीन ती. तर बघा अशा प्रकारे नॉट बांधून मग ते आपली गुढी उभारण्यासाठीचं वस्त्र तयार आहे. कसा वाटला तुम्हाला हा माझा 15 ते 20 मिनिटातील प्रयोग? खूपच छान वाटत होता मला तर. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि असा होता माझा आजचा दिवसभराचा गडबडीचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कमेंट करून ही गुढीचे वस्त्र, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.